आता थंडी नाही काही नाही, पण उग तुम्हाला आता ती फॅशन निघाली असं बसायचं, पांघरून बसायचं. आता मला काय हिऊ वाजना का मी हलगट आहे? सांगा ना, मला हिऊ वाजना का मी माणूस नाही का? पण कोण्याही मुंदे फळच्या माणसानं उठायचं आणि 2 घागरी डेऱ्यातल्या, रांजणातल्या आणि हौदातल्या मधल्या अंगावर टाकायच्या. आणखी 11:45 पर्यंत कीर्तन सोडित नाही. बाया म्हणत्याला कसा सोडशील? पैशा करता मरशील. समाज देवा करता म्हणणार नाही, काहीतरी वेगळंच बोलणार. लक्षात आलं ना सगळ्यांच्या? आता तुम्ही दररोज कीर्तन ऐकले वेगळे वेगळे. रात्री उमेश महाराज दसरथ आहे, उद्या विशाल महाराज खोले, आणि हे मध्यंतरी माझं कीर्तन आहे. मी साधा माणूस आहे. लक्षात आलं ना? आणि ज्यांची कथा ऐकता यपा आमच्या मराठवाड्यातले एकमेव निवृत्ती महाराज कथा करून कीर्तनला उभे, म्हणजे मनापासून धन्यवाद. नाही तर कथाकार दुसऱ्याच्या कीर्तनला उभा राहतोय, शक्य नाही. पण तुमच्या मुंदेफळ मध्ये काय जादू आहे की काय औषध आहे की? मी आलं तसं विचार करायलो की महाराजाकडे सगळी जबाबदारी तुम्ही ठोपवली, म्हणून गावकरीचं मंडळीचं कोटी कोटी अभिनंदन. लक्षात आलं ना सगळ्यांच्या? चला आता तुम्ही कीर्तनला बसलेत. आता कीर्तनला बसलेत का व्याख्यानला बसलेत का प्रवचनला बसलेत? हा, कीर्तनाला. प्रवचन म्हटलं की मुद्दा, प्रवचन म्हटलं की वही, आणि कीर्तन म्हटलं की अभंग. आता हे काय आहे बाबा? रेंज आहे ना फुल? हा, म्हणजे कीर्तन आहे. मग कीर्तनासाठी अभंग किती चरणी घेतला मी? बोला, दिसायले काय? किती? 4. 4च चरणी अभंग आहे. अभंग लय सोपा आहे, भजनेला गतिरोधक पडणार नाही. तुम्हाला मोबाईल टच करायची गरज नाही, कुठून आणला हे करून म्हणायची गरज नाही. साधारण सोपा अभंग आहे. बघा ना, आता प्रत्येक चरणावर 4 चरणावर मी 30-30 मिनिटं चिंतन करणार आहे. 30 त्रिक 90 आणि हे वरचे चालीचे हे प्रमाणाचे घ्यावं लागते ना मध्ये. ह्याचा जुमडा करून आपल्याला 1.25-2 तास बोलायचं. पुन्हा माझा प्रवास आहे आणि माझं 62 वर्ष वय. 3 कीर्तन इळाचे सतत उभे राहून करतो, बसत नाही. कसं बसू वाटल? टकटक दिसत आहे. फुसकी फटाकडी बसल. कीर्तन कळालं ना? मग अभंगाद्वारे, अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे जाण्याचे पर्याय, देवाकडे जाण्याचा मार्ग आणि देवाकडे जाण्याची साधना या अभंगामध्ये सांगितल्या. बघा ना, या अभंगामध्ये बर कुणीतरी माणूस तुकोबाराकडे गेला असावा. महाराज देव मिळाला पाहिजे, देव कळाला पाहिजे, देव भेटला पाहिजे आणि देवाचं दर्शन झालं पाहिजे. त्याला महाराज म्हणले, इकडे ये, बस. तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय सांगतात महाराज. बरं महाराज काय करू? महाराज म्हणले, काहीच करू नको, एक कर. तुला देवच जर पाहिजे तर देवाच्या पाया पडण्याच्या ऐवजी तू देवाचा वाहन म्हणजे सारथी, म्हणजे ड्रायव्हर, म्हणजे चालक. तुला देव पाहिजे ना? देवापेक्षा देव आता कोणाच्या ताब्यात आहे? सारथ्याच्या म्हणजे ड्रायव्हरच्या. त्या ड्रायव्हरचं नाव काय सांगू? अभंगाचं पहिलं गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी
मेहकर तालुक्यामध्ये हुंदेपळा चालवून भजण्याचं काय होतंय? नंबर 1 भजने ठुले तुम्ही, डीएड करून सीईटी केलेली. नंबर 1 आधी म्हणला भजन्या मोहा गळा बसलाय. गळा बसला नाही, मला बसवित. किती सुंदर प्रमाण दिलं. तरी मी म्हणलं आमच्या निवृत्ती महाराजाचं नियोजन आहे. म्हणलं इथं काय कमी आहे? या बा माणसं कमी असू जा, सगळ्या 500च्या नोटा आहेत तुम्ही कडक. मी 5000 माणसात, 20,000 माणसात, 10 माणसात निवृत्ती महाराज तेवढंच कीर्तन करतो. क्या बात नाही, क्या बात है, क्या बात नाही, सांगा ना. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, घट तूप घ्या की पातळ घ्या, भाव एकच. पौरा अर्धा काढा की भरून काढा, दावत एवढंच. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? किती सुंदर महाराजांना प्रमाण दिलं. तुम्हाला देव पाहिजे ना, मग देवाच्या पाया पडण्याऐवजी गरुडाचे पायी. बघा ना, आता गरुड हा अंडज, जारज, उदबीज आणि श्वेत 4 खाने आहेत. खाण्या किती आहेत? 4. मुक्त्या किती आहेत? 4. पुरुषार्थ किती आहेत? 4. आश्रम किती आहेत? 4. आणि वेद किती आहेत? 4. मग 4 खाण्यातला एक अंडज मधला पाखरू आहे. कोण? गरुड. काही माणसं म्हणले महाराज तुम्हाला इतक्या लांबून आणलंय आणि काय तुम्ही अभंग घेतला? निवृत्ती महाराजांना कशी तारीख दिली? गरुडाचे पायी. बर काय अभंग घेतलाय? महाराज काय बोलणार आहे? तुमच्या मनात शंका वाटली असेल ना. पण कधी लक्षात ठेवा, महाराज म्हणले गरुडाच्या पायी का? गरुड एक पक्षी आहे, म्हणजे पाखरू आहे. बघा ना, मग त्या गरुडाच्या पायावर का? मला 2 मिनिटात सांगा. तुम्ही शेतकरी आहेत, मी शेतकरी आहे. तुमच्याकडे बैल आहेत ना? बैल नाही असतील ना? असं कसं? आता ट्रॅक्टर मुळे झालं, पण पहिलं आऊत कशाचं होतं? बैलाचं. मला तुम्ही 2 मिनिटात सांगा, तुमच्याकडे आज बैल आहे का? हाय. वा, मान्य, कळालं. मान्य आहे ना? हाय. मग 2 मिनिटात सांगा, तुम्ही रोज बैलाच्या पाया पडता का? पण पोळ्या दिवशी बघा, बैल दारात पण रोज पाया पडणार, आणि पोळ्या दिवशी पडल्याशिवाय राहणार. रोज पडल्यात का? तुम्हाला उलट्या होत्यात का? मळमळ करताय का? इथं तर दिव्याखाली अंधार आहे. आता बैल संपला. बघा ना, आपल्या गावात कुत्र आहे ना, कुत्र, स्वान, कुत्र रोज पाया पडता का? नाही. आणि सट्टी दिशी सट्टी दिशी बघा ना, हातात भंडारा, एका हातात भाकर, आणि बायकोला म्हणत एकडे एक खंडोबा आलाय. एवढं नाही, येळकोट जय मल्हार. आणि त्या दिवशी अभंग निवडून ठेवला, ओम वाग्या सोहम वाग्या. बघा ना, प्रेम नगरा वारी आणि सावध होणे भजनी लागा, देव करा काय वारी. आता तुम्ही पाया पडणार, पण कुत्र्याच्या एक दिवशी पाया पडायलीत का नाही? पडायली. राग यालाय का? आणि आला तर काय करणार? पडले का नाही पाया? आता बैलाचं झालं, आता ह्या बाया बसल्या. तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. तुम्ही रोज मालकाच्या पाया पडता का? बाया म्हणत्याल ही पिढा कोणा आणली ग इकडं विदर्भामध्ये? मी नीटच करतो. तुम्ही मालकाला नीट बोलणार. कधी बघा, सक्का माणूस सोडून मालकाच्या पाया पडणार आणि वडाला येडी. वड कळाला का? वडाचं झाड कधी येडे त्याला?
वड सावित्रीला वडाला येडी काय पसारा वडाला येडी नाही बरोबर आहे का चूक आहे कशाला येडे वडाला येडे आणि जाताना म्हणते आता माझी साडी पडली तर काढून ठेवा माय मी वडाची पूजा करायचा आली हाटे मोडून पडतील पारू बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का चॅनल बदलू हा माझ्याकडे 2 भुईमुग आहेत पसरी आणि उपट्या आधी आकार बघतो हा जर माणसं नवीन असले तर उपट्या शाने माणसं आहेत ना पसऱ्या गरजा करू देत नाही दळणात करणा करीत नाही आता बैल सांगितला तुम्हाला कुत्र सांगितलं तुम्हाला वड सांगितला पडता का नाही पाया पडता का नाही पडता का नाही पडता ना गेला डोसक्यातला ज्ञानपणा हे करीत असता म्हणून तुकाराम महाराज सांगायलेत गरुडाचे पायी बस हा तुम्ही पडलेत ना पाया पडायलेत ना आज बी पुढे पडणारच ना तुम्ही मग तुम्ही एक करा तुम्हाला देव हवे ना गरुडाच्या पाया पडा महाराज आम्ही एवढे विदर्भातले सुंदर देवाच्या सासरवाडीतले माणसं कौंडण्यपूर देवाची सासरवाडी गजानन महाराजाचं इकडं पडलेली मुक्ताबाईचं परिसर हा आणि आम्हाला तुम्ही एवढं खाली येऊन का सांगायलेत त्याचं कारण आहे तुम्हाला देवच जर पाहिजे प्रायव्हेट करता येत नाही कसा करता येत नाही 2 मिनिटात ऐका तुम्हाला जेच कडे जायचंय ना वकील पाहिजे जेच कडे जायचे कोण पाहिजे वकील पाहिजे तुम्हाला डॉक्टर कडे औषध घ्यायचंय ना तुमच्याकडे पैसा आहे बुद्धी आहे टेक्निकल नॉलेज आहे म्हणून मेडिकल जाऊन मनानं शानपणा करता येत नाही सल्ला डॉक्टरचा घ्यावं लागतं एक उठलं आणि मनानच कानात पिळायचं औषध खोकल्याला घेतलं 4-5 ढकनं घेतलं कानात पिळायचं खोकल्याला आणि झोपलं 12:30 वाजता पोट पिळून आलं उठणं बाथरूमला जाणं कळालं का नाही बरोबर आहे का चूक आहे चला जाऊ द्या तुम्हाला अपाय पाहिजे होता तुम्हाला उपाय पाहिजे होता काय झाला पाहिजे होता काय उपाय झाला काय अपाय आता औषध चुकलं का सल्ला चुकला औषध चुकलं बघा ना तुम्हाला उपाय पाहिजे तर काय झाला अपाय तुम्ही कुठे गेलेत डॉक्टरचा सल्ला घेतला नाही म्हणून माझं बोलणं तुम्हाला कळालं ना आता याला प्रमाणे आले हा काही माणसं म्हणतील महाराज आधार कार्ड द्या प्रमाण द्या अंगठा लावा आम्ही लय सुज्ञ माणसं आहेत निवृत्ती महाराजाची कथा ऐकायलोत आम्ही इतके येडे नाहीत याला सुप्रीम कोर्टातलं पैठणचं प्रमाण सांगतो संभाजीनगर जिल्ह्यातलं महाराज म्हणले तुम्हाला देव हवे ना स्वतंत्र करता येत नाही तुम्हाला संताच्या माध्यमात धरावे संतांचे ते पाय मस्त प्रमाण दिलं प्रमाण म्हणलं आणि प्रमाण लागलं मान बी मिळाला आणि गुण बी मिळाला असं वाटायला तुम्हाला खिशातले 500 रुपये द्यावे पण तुम्ही गोसायाचं घेत नाहीत नाही आज गुरुवारचं मज कसं घेताल गोसायचं मला दक्षिणा देऊन पाया पडता
बघा किती प्रमाण गोड दिलं. हा, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. हे झाला नाथ महाराजाचा हरिपाठ. हा, याला झालं ना. आता नाथ महाराजांचेच अधिकाराचे आमचे ज्ञानोबर आहे. बघा ते ज्ञानोबर आहे का सांगा. तुम्हाला देवच जर पाहिजे स्वतंत्राच्या पायानं टेक्निकलच्या बुद्धीने जाऊ नका. या पहा, संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा शिरप. आणि तुम्हाला 2 प्रमाण दिली. तुम्हाला आता व्यवहारातलं तुम्हाला रनिंग मधलं उदाहरण सांगतो. आता तुमच्याकडे लग्न होते तर आमच्याकडे बी लग्न होते. होतेत का नाही? होतेत का नाही? हा, आता नवरी संघ करवली आणि नवरदेवा संघ राहते ते कोण? नाही संघ राहते ते सकोन्या. त्याचं नाव तुमच्याकडे काय म्हणते? खरं आहे का? खरं आहे. या बाती लांडगा. नवरदेवा संघ कोण म्हणतेत का तुमच्यात? वा, कधी आता नवरदेवा संघ लांडगा आणि नवरी संघ करवली. आणि लांडगा नसेल आणि नवरी संघ जर करवली नसेल आणि दोघच जर गावात टिकनंग टकनंग आली तर बाया म्हणत्याल माय. अगं हे न तर दीपोर चाकडा टाकला की मंजुळा माय. माझं बोलणं कळालं? नवरी संघ करवली पाहिजे आणि नवरदेवा संघ कोण पाहिजे? लांडगा पाहिजे. प्रायव्हेट येता येते का? नाही. आता एवढा मुद्दा सांगितला. तुम्हाला 3रा दृष्टांत सांगायलो. ऐका. आता आपल्याला तुमच्या गावाहून मेकरला झाला पहिली गाडी किती वाजता आहे? 6:30ला. पहिली गाडी किती वाजता आहे? 6:30ला. तुम्हाला पहिली गाडी धरायला किती वाजता उठावं लागल? 6ला. बरोबर आहे ना? हा, नाही रेंज नाही का? हा, अहो गाडी कितला? 6:30ला. उठाव कितला लागल? 4ला. हे 5:45ला उठले आणि बायकोला म्हणाले ती म्हणली काय आणि उठ आणि मला 6:30ची गाडी धरायची आणि ठोई पाणी आणि लाव मोठा जाळ. आता बायकोनं मोठा जाळ लावला आणि जाळावरच पाणी टाकलं. इजल का तापल? इजल का तापल? इजल. त्या जाळाच्या आणि पाण्याच्या मध्ये पातेलं पाहिजे. जाळाच्या आणि पाण्याच्या मध्ये काय पाहिजे? पातेलं. म्हणजे बघू ना पाहिजे, भांड पाहिजे. कळलं का? आणि भांड नसेल तर जाळ इजणार. तुम्हाला देव हवे, पंढरपूरचा देव हवे तर तुम्हाला
स्वतंत्र जाता येणार नाही. महाराज म्हणले तुम्हाला देवच जर पाहिजे तर एक करा, गरुडाचे पायी आणि ठेवी येळो येळा डोई. बर, डोई म्हणजे मस्तक, हे पाय कपाळ, हे पाय हेड. कीर्तन कळालं ना? हे पाय हे आहे ना, हे देवाच्या पायावर, त्या गरुडाच्या पायावर ठेवा आणि गरुडाच्या पायावर डोकं ठेवून काय म्हणा, वेग आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेग आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेग आणावा तो हरी, आणावा तो हरी, आणावा तो कितवं चरण आहे अभंगाचं? दुसरं. आणि वाजले 9:30. बघाले काय माझ्याकडे टकटक. माझं काम कसं आहे, समयोजाना. हा, हे हिवाळ्याचे दिवस आहे. हा, माणसं गेलेत कामानं गांगाटून. हा, त्याला टक टक हरभऱ्याची ढाळी आहे, कळालं का? लप लप बोंड कापसाची. कोणला कीर्तन आहे कोटाले. आणि कधी लक्षात ठेवा, आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो. सातारा, सांगली, आळंदी, पुणे, हे टाइम नाही. 7 ते 9, 6 ते 8, 4 ते 6 टाइम. त्याला मी पत्रकार परिषद घेतली, एवढा टाइम तुम्ही का कमी केला? ते म्हणले आधी भजन आणि नंतर भोजन. आपलं कसं आहे, आधी भोजन आणि नंतर भजन. आधी पंक्तीला खातय गुळू गुळू, हा, मग भजने करते उशीर 8, 8:30ला, 9ला, आणि मग घरी जातय आणि पांघरून घेतलं की पडत. आणि पडल्या बायको म्हणते, ए हो 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 उठा, आणि भजन सुरू झालंय. हे म्हणते गेलो असतो हे निश्चळ छंग ऐकूया दे. नुकसान झाला का फायदा झाला? नुकसान झाला. हा, कधी बघा तुम्ही टाइम दिलाय ना, टाइमाला सुरू केलं की वातावरण चांगलं. कामाचे माणसं आहेत तुम्ही. आता मला जायचं असतंय. हा, बघा ना, आता मला 300 किलोमीटर जाणं, 300 येणं, 600. उद्या पुन्हा सकाळी आमचे नियोजन सांगा ना. तुम्ही तर झोपणार होतो, पण आमचं जीवन. हा, तुम्हाला वाटतं महाराज की भजने लई सोपे नाही? गंगाराम, लई अवघड आहे. हा, त्याला प्रमाण आहे माझ्याकडे. भक्ती ते कठीण, भजन सोपं आहे का? आता बघा, उभा राहणे भजन सोपं आहे का? काय काय म्हणजे, हो चाल मन आहे, सोपं आहे ती. मन, तू तुला 1000 रुपये देतो, मन इकडे मन. हे कसं झालंय, आपल्या माणसाला सवय लागली. आमची माती, आमचेच माणसं. हा, काही काही बसल्या लावून मध्ये, महाराज बोलू लागलं, भजने प्रमाण म्हणू लागले. तुला गाजर कळत काय कळत तुला? गाजर मन मन. उठ उठ इकडे मन, उठ उठ. काय कळतंय? नाही, बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? हा, आता काही काही म्हणते ना, मधू महाराज उंदरा मांजराच्या गोष्टी सांगत आहे. मला 2 टाका लोणचं आणि खार. लोणचं आणि खार घातल्या हलवावं लागते. हलवावं लागते का नाही? हलवावं लागते का नाही? नाही तर पाणी सुटते ना, बुर्रा येते. कीर्तनला बसलेला माणूस हसला पाहिजे आणि हल्ला पाहिजे. व दुकोट्याला बसल्यावर बसू नका. बरोबर आहे का चूक आहे?
बरोबर आहे का? हा, तुम्हाला 2 मिनिटात सांगू, ज्यावेळेस तुम्ही हसताल, फ्रेश राहताल, मन मोकळं राहताल, डायबिटी, बीपी, शुगर आणि आम्लीपित्त आणि ऍसिडिटी होतच नाही कोण्याही माणसाला. वाक्य लिहून घ्या. रोग का वाढलेत? हे जळकी, कपटी, मधल्या गाठीची आणि कुईट मनाची. कधी बघा तुम्ही कोण्या माणसाला रोग आहेत, बसणं आणि वच विचार करीत राहत, फलाण्यानं घर बांधलंय, आपलं कवा होतंय की, घेणं न देणं. हा, कोणाला कापूस आणि सोयाबीन चांगलं झालं याला खपतच नाही. हा, याचे झाड उपटून टाकते संध्याकाळी जाऊन. कधी बघा. हा, तुम्हाला 2 मिनिटात सांगू, फ्रेश राहा, मोकळं राहा, काम करा. कीर्तन काला का, केमिकलचं खाऊ नका आणि काही जरी वेळ आली फ्रीज मधलं खाऊ नका. कंपनीला चांगलंय वाटाले, इकरी व्हाली, शिळ नासना झालंय, पण जेवढे रोग वाढलेत आणि लोकांच्या शिकायती जे गुडघ्याच्या झाल्या का नाही, त्याचं कारण आहे बघा, हे फ्रीज मध्ये ठेवलेत, गुळू गुळू खालेत, गबूचे गबू गोल गायवली. बसा ये ना, बसलं तर उठा ये ना. एक मलाच म्हणाले, तुमच्या पाया पडायचं, माझ्या हाताला धरा, तुका मुवा जावाई. काय केलं ते? नाही, काही गरज आहे का मला? सांगा ना. तुम्हाला एक सांगायलो, हे आगाव नखरे बंद करा. हा, ज्वारीची भाकर कळलं का, मस्त मुगडाळ, बाजरीची भाकर आणि चांगलं खा. तुम्हाला रोग आला तर बस स्टँडवर आमची कालर धरा आणि काम करा. हो, माणसाला कोणी काम न ग वाटालेला वाढ नाही. हा, फुकट खाला लखली. हा, फुकट काम न ग वाटाले. बरोबर आहे का चूक आहे? मोकळं राहा. महाराजाला प्रमाण द्या, आम्हाला खाण्याला, याला प्रमाण आहे माझ्याकडे. तुकाराम महाराज म्हणले, कसलं खा सांगू? युक्त आहार. युक्त आहार मी एवढा पदर का घ्यालो? निवृत्ती महाराज उभे आहेत म्हणून. हा, आज निवृत्ती महाराज मध्ये येणाऱ्या महाराजाची आरटी होती. बरोबर आहे का चूक आहे? हा, एक तर रामकथा सांगायलेत आणि पुन्हा 2 तास उभा राहिलेत म्हणजे जोक नाही. हा, आणि भजने मला चांगले भेटले बघा ना, वाजविणार सुंदर भेटला चांगल्या पद्धतीनं, म्हणून टाळी वाजवून स्वागत करा. कधी बघा, आता प्रमाण दिलं, युक्त आहार विहार. काही काही लोक म्हणजे ना, काय होते तुम्हाला 2 मिनिटात सांगू, कपड्याला इस्त्री अवश्य करावी, पण कपडे धुवून. देवाचं नाव घ्यावं पण माळ घालून. बिनमाळीचं जर भजन केलं, नफा ना तोटा, पाप जात नाही आणि पुण्य होत नाही. आणि माळ घालून जर भजन केलं, पुण्याची गणना कोण करी. कधी लक्षात ठेवा. काही म्हणतात काय होते वेणमाळीचं, मग ह्या पायातला बुठ्या बालत घाल, काय होतं इकडी येतो, इकडी 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 इकडी. सांग, ह्या पायातला बूट ह्या पायात जमतय का? जमतय का? आता ही टोपी महाग घालाय जमती का? जमती का? आता ह्या गुंड्या महाग जमत्यात का? घाल की काय होतंय?
हा तोंडातला घास घाल नाकात काय होते हे माणसं कसं आपले माणसं नीट होते तो हे आपले माणसं साईड झाले त्याला हा काय होतंय म्हणणाराला हे बा तुम्हाला 2 मिनिटात सांगू वर्षाला सप्ताह चांगला कर्जा हा कापूस सोयाबीन हे तुमच्या घरात आहेत पिकं हा हरभरे शेतात आहेत कार्यक्रम चांगल्या पद्धतीने वार्षिक कर्जा हा हे बा मस्त केलं पाहिजे आणि सप्त्यात सगळे राहिले पाहिजे तुम्हाला 2 मिनिटात सांगू ग्रामपंचायतचा सदस्य ग्रामसभेला उपस्थित पाहिजे आमदार साहेब विधानसभेला पाहिजे खासदार साहेब लोकसभेला पाहिजे आणि हिंदू माणूस सप्त्याला उपस्थित पाहिजे काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे घरात बसला हिंदू कसला सांग ना हा हा हे बरोबर आहे का चूक आहे आमच्या इकडे गावात राहतात ते मांजर आणि शेतात राहतात ते रान मांजर गावात राहतात ते डुकर आणि शेतात राहतात ते रान डुकर हा सप्त्यात राहतात ते माणस कोण म्हणाले रान माणस मी काहीच मागं राहून म्हणाले सप्त्यात राहत नाही ते रान माणसं भांडणं लावायचे आमचे काय माणसं आहे तो मला वाटलं उभं राहिले काय की लक्ष्म्याचं पिलू उभं राहिले लबाड नाही माईचो गावाची शपथ घे म्हणलं नाही बरोबर आहे का चूक आहे आपलं कीर्तन कळालं ना मग आता एवढ्याकून देवाकडे जा आणि त्या गरुडाला काय म्हणा गरुडा गरुडा वेगी आणावा तो हरी बघा आणि मज दिना ते उद्धरी मी लहान आहे आता तुकाराम महाराज मोठे पण दिन म्हणतात कधी लक्षात ठेवा आणि वाक्य लिहून घ्या लहान माणसाला मोठं म्हणा तुम्ही एक दिवशी मोठे होताल आता बोलणं कळालं ना आणि जे माणूस दुसऱ्याला लहान म्हणतंय ना ते कधीच मरून जाईल मोठा होत हा मिठाच्या पाण्यासारखं जाग्यावरच जिरतय नोहे सारिता निराळी आणि लवण मिळविता जळी ज्ञानोबराची होई का लवणाची कुंजरी सुदलिया लवण बघा ना हा तसं ते होतंय ना तुम्ही वाक्य शिका हा चांगल्या पद्धतीनं अभंगाचे मज दिना ते उद्धरी आता तुकाराम महाराजांनी देव बोलले एक जिजाबाईच्या पायातला काटा देवानं काढला 2 देवानं एवढे काम गेले ते तुकाराम महाराज म्हणत मज दिन दुसरा एक शब्द आहे बघा मज पाम राशी काय आणि पायाचे वाण बघा लहान माणसं तुकाराम महाराज म्हणतात एवढं नाही तुकोबराय म्हणतात आम्ही कसे आहेत आम्ही सदैव सोड आम्ही सदैव सदैव उडके आणि आपलं कीर्तन कुठं झालंय मज दिना ते बा तुकाराम महाराज दिन म्हणाले तुम्हाला देव पाहिजे लहान आता आपल्या मंदिरात कासव का आहे मंदिराच्या पायरीला काय असतंय बघ काय असतं ते
कासव कासव का असतं का असतं म्हणा सांग तूच म्हणा सांग तूच म्हणा तू पैसे विचारले आम्हाला बोलायला वालास कासव का असतं कळलं ना माणसं आले की कासव मध्ये पाय आणि घेते आणि माणसं गेले की चलत आहे त्याची एक करा लोक जर आपल्या रागावू लागले आपण लिंता ठेवा हा लिंतेचं वागा ते कासव ते सांगत आहे तुम्ही शेगावच्या दिंडीत राहता ना नाही तुमचं वय काय वय हा 60 पंढरपूरला किती वेळेत गेलते तुम्ही किती 9 वर्ष केली मला 2 मिनिटं सांगा तुम्ही देव पाहिला ना पाहिला का पुंडलिकरायाचं मंदिर पाहिलं पुंडलिकरायाचं घर बघितलं का नाही कोणाही सांगा मी पुंडलिकरायाचं घर बघितलं मग सांगितलं आजीमा तुम्हाला चान्स आहे हा पंढरपूर बघितलं हो पुंडलिकरायाचं मंदिर बघितलं कोण्याही माणसानं 5 मिनिटं देतो वर हात करून सांगा हा मी पुंडलिकरायाचं घर बघितलं म्हणून सांगा भागले मागायला गेले चुकून बघायलेत वाकून हा वाकून बघायलेत हा एक म्हणाले महाराज भुटक दिसायले रे तुला वटीत घ्यायचंय रे काय करायचंय इकडे पुंडलिकरायाचं घर बघितलं नाही आओ देवाचं मंदिर हेच पुंडलिकरायाचं घर आहे जरा डोळे उघडा हा पुंडलिकरायानं आई वडिलाची सेवा केली आणि पुंडलिकरायाच्या घरी कोण आले देव झाले मग घराचं काय झालं मंदिर झालं डोळे उघडा हा आपल्या मंदिरात घराचं मंदिर करा बस महाराज प्रमाण द्या मला प्रमाण याला प्रमाण आहे सुप्रीम कोर्टातलं नाथ महाराज हरिपाठामध्ये नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तिची काशी पुरी बघा नाथ महाराजाचा हरिपाठ हा म्हणून तुम्हाला एक सांगायलो दाळात तुळशी लावा घरात पांडुरंगाची मूर्ती ठेवा तुकोबराय ज्ञानोबराय मोतीराम महाराज मारुतराव महाराज राजे छत्रपती गजानन महाराजाची घरामध्ये काय ठेवा फोटो ठेवा हा तुम्हाला माफी मागून बोलू तुम्ही जेवढी किंमत उसाला देता जेवढी किंमत केळीला देता जेवढी किंमत कापसाला देता जेवढी किंमत हरभऱ्याला देता एवढीच किंमत दारातल्या तुळशीला द्या काय म्हणणं आहे तुमचं शंका आहे का कोणाची शंका आहे का बेटी बचाव आणि बेटी पढाव जेवढी किंमत मुलाला एवढीच किंमत मुलीला मुलगा झाला म्हणून नाचू नको र थल थल करू नको काय माणसामध्ये मला मुलगा झाला अरे मुलगा झाला नाही तुला फुकणारा झाला डोळे उघड आता तरी उघडी डोळे कळो येईल हा लय नाचाला थल थल करणार पोरग झालं म्हणून हा बापाचं मोडं कोण फुकीत आहे हा पोरग आणि मड्याला वारं कोण घालते पोरगी मग फुकणारला 7-12 देता का वारं घालणाराला खाली बघाय का रोग आलाय का आता नाही बरोबर आहे का रॉंग नंबर आहे यस का नो
इंग्रजी शिकलो येडं कवर राहू हा? आणि 2019ला सगळ्याच इंग्लिश पाठ झाली. कसली बाय म्हणाली माय चित्राचा नवरा पॉझिटिव्ह झालाय म्हणे. हो तुला खुरपायचं कळ ना पॉझिटिव्ह नाही ग माय निगेटिव्ह म्हण. बर जरा बिडी ओढायची कळ ना ते म्हणालो लॉकडाऊन पडणार म्हणार. तुला काय कळते गंगाराम? आता लॉकडाऊन पॉझिटिव्ह निगेटिव्ह कवा कळालं? करोनामध्ये आधी होतं का? होतं पण तुम्हाला माहित होतं का? सांगा ना. आता काही माणसं म्हणतील महाराज तुमची एवढी हुकुमशाही का? एवढं आम्हाला असं वागाच का म्हणाले? तुम्हाला 2 मिनिटात सांगू ना. हे तुमचं हे पांघरलेलं कोणाचं आहे? तुमचं आहे का? बर कापसाचं मध्ये कीर्तन कळालं का? माझं बोलणं कळालं? हे बाई हे शरीर आहे ना, हे शरीर आहे का? हे शरीर हे तुमचं नाही. नखरा करायचा नाही कोणी. मला नाही कळालं. मला टाइम संपला माझा. हे कळलं का? हे पा कपाळ बाईच आहे, कपाळ लाडक्या बहिणीचं आहे, पण कपाळावर कुंकू मालकाचं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? कपाळ बाईच आहे पण कपाळावर कुंकू बाई. नाही बरोबर का चूक आहे? अहो गळाबाईचा आहे, गळाबाईचा आहे ना, पण गळ्यात मंगळसूत्र मालकाचं. बघा ना पाये आहेत ना, पाये बाईचे आहेत पण पाया जोडी कोणाचे आहेत? मालकाचे आहेत. हात बाईचा आहे पण हातात कुंकू कोणाचं आहे? बांगड्या मालकाचं. एवढं तर तुम्हाला कळालं ना मी कुठं बोलायलो कमी जास्त. लक्ष्म्या पुढे सामान ठेवले मन काही बी. कीर्तन कळालं ना? आता ऐका. हे पा सगळ्या बाईचा कारभार मालक बघ. बाईचा सगळा कारभार कोण बघत आहे? मालक. तुमच्या शरीराचा सगळा कारभार देव बघत आहे. काय बघत आहे? देव. महाराज प्रमाण सांगा. आता मी बोलायलो का मला कुणी बोलवायले? बोला. नाही तुम्ही कीर्तनला बसली आहेत का बसविले? बसलो बसविल्यावर गेले कुठं हे करला का? कसं कळाले? मला वाटलं उगाच बसलेत काय की माणसाला कीर्तन कळायले. आता उग महाराज म्हणतात लोक समाजाला कळत नाही. कळत आहे ना? ह्याला प्रमाण आहे महाराज माझ्याकडे. हे पहा चाले हे शरीर कोणाची सत्य कोल बोलविते देखवी ऐकवी दयाचे भजन चुकू नको. जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन. नखरा करायचा नाही. सप्ताह चांगला कर जा. 1 पट्टी खण देत जा. 2 आणि चांगलं झालं 2-3 माणसं तुम्ही निवडली. मला यजमान किती येत? 3 15 त्रिक 45. मी म्हणलं माणसं कोण असतील बाबा? माणसाला मला एवढं लोक म्हणले एवढं का वाढविलं? नाही एवढं का वाढविलं? अहो स्वयंपाक झाल्यावर माणूस चुरून खाते आणि 2 बांधून नेते. बीपी लो झाली का? कधी लक्षात ठेवा. तुम्हाला 2 मिनिटात सांगू. पैसा कमवा आणि पैसा कमवून उदार अंतकरणानं खर्च करा. उदास विचारी वेदकारी वा 10 वाजले. 10 वाजले 10. काय म्हणतील मधु महाराज? आणखी तुम्ही दुसऱ्या चरणावर येत आणि आणखी 2 चरण राहिलीत खाली. बघा राईट टाइम 11ला. टेन्शन कोणाही घ्यायचं नाही. 8:30 ते 10:30 पावणे 11ला 8 तास टेन्शन घ्यायचं नाही.
हा कधी बघा या बाई लेकर थया थया नाचायले बघा. लेकर वाढवायचं आणि लेकर घडवायचं काम गुरुजी तुमच्याकडे. हा कधी बघा. म्हणून आता ही लेकर बघा किती नाचाली आणि तुम्ही मस्त पांगून बसलीत आपल्या गावची. सांगा ना. आणि मग म्हणतो भजनाला आणि महाराजाला पैसे लागते तू मग जर भजन कर की. कधी लक्षात ठेवा. बा 2 चरण झाले. किल्लर ड्रायव्हर 1 सारथी 2 आणि गरुड 3. गरुडाच्या पाया पडा 2. गरुडाला म्हणा वेगी आणावा तो हरी. आता संपलं. गाडी बाहेर लावली ड्रायव्हरनं. बरोबर आहे ना. मग ड्रायव्हर गाडीत राहिला बाहेर राहिला. देव उतरले आणि घरामध्ये गेली. माझं बोलणं कळालं ना. मग आता जोपर्यंत गरुडाकडे देव होते गरुडाच्या ताब्यात. गरुडानं बाहेर गेलं देव मध्ये गेले. आता देव कोणाच्या ताब्यात. आई साहेबाच्या. मला कधी सांगा की अहो एखादा महाराज तारखीला येणं गेला महाराजनीला फोन लावा. भजने येणं गेला भजनीला फोन लावा. नाही आला तर मला सांगा. नाही बरोबर आहे का चूक आहे. कधी बघा. मग आता देव कोणाच्या ताब्यात मी सांगू. अभंगाचं 3रं पाय लक्ष्मीचे हारी देव कोणाच्या ताब्यात. आता पहिल्यानं देव गरुडाजवळ होते गरुडाला विनंती केली. आता देव मध्ये गेली. बघा ना कोणी असो. मग आता पाय लक्ष्मीचे हात. बघा ना आता लक्ष्मीचे पाय 2 आहेत माणसाला. एक देहाचा पाय आणि एक विचाराचा पाय. पाय किती झाले 2. बघा देहाचा पाय 1 आणि विचाराचा पाय 1. देहाचे पाय प्रत्येकाला आहेत. विचाराच्या पायानं आपण कमी आहेत. लक्षात आलं ना. आता यंदा तुमचा माझा परिचय कमी आहे. नवीन आलो. मला 62 वर्ष लागले आपल्या मुंदीफळला खातं ओपन करायला. आता पुढच्या वर्षी आल्या हे माणसं की नाही हे मुलं पलीकडे घालायची भीतीला उभा करा अशी वाकडी आणि ते माणसं मध्ये घ्यायची. बरोबर आहे का. आणि मी इथं उभा राहिलो की नाही मी तिकडे उभा राहणार. मग ते माणसं माझ्या जवळ येतात. माणसं म्हणतो तू इकडे उभा राहा मी इकडे उभा राहतो. तू कसंही करा. बघा ना कधी लक्षात ठेवा. आता बघा ना पाय लक्ष्मीच्या हाती. चला आता लक्ष्मीच्या हातात का पाय सांगा. नाही तर प्रश्न आहे ना. सर्वस्वे करोने सेवा अभिमान सांडोने पांडवा पाय धुवाच्या दैवा पात्र झाली. बघा ना आता जे आहे ना. आता लक्ष्मीच्या हातामध्ये पाय का दिले त्याचं कारण. कधी बघा आता कोणताही गडी 5 मिनिटात कीर्तनला निघत. एका सेकंदात निघत. एका सेकंदात चला कीर्तनला. एका मिनिटात असं रग टाकली की निघत. बाई निघतच नाही. मी काही संन्यासी नाही. बघा ना आता मला का बायको नाही का कधीच निघ म्हणले की निघणार नाही. नाही बरोबर आहे का रॉंग नंबर आहे.
हा? बरोबर आहे का चूक आहे? कधी बघा कुठली बाई असू सेकंदामध्ये निघणारच नाही. हा काय गुन्हा आहे की काय नाही कधी बघा तुम्ही. हा मग आता त्या लक्ष्मीला रूपाचा अभिमान आला की मयासारखं रूपवान कोणीच नाही. फुगली. हा फुगल्यावर देवानं बघितलं. अरे म्हणले जरा घरी वेगळं झालंय म्हणले. देवानं असं रूप धरलं. अरे राम 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 राम. त्या रुक्मिणीच्या दुप्पट तिप्पट. हा काय देवाचा तेज आणि देवाचा प्रकाश किती पडला सांगू आता. तुझी येणी ढळी कोटी सुंदर ते ध्यान. तुम्हाला दुसरं सांगू सुखरूप ऐसा. वाह क्या बात. राजस सुकुमार. काय देवाचं रूप. तुझी निंडळी कोटी चंद्र प्रकाश. एक जर सूर्य निघाला तेवढा उजेड होते. उजळल्या दस दिशा गगना आलीशे. आता कोटी म्हणल्या बघा ना किती हजाराचा लाख आणि किती लाखाचा कोटी. बसल्या बसल्या विचार करा. एवढं रूप धरलं देवानं. आन उभा राहिली. लक्ष्मी म्हणली मायो म्हणली मालक. मायो म्हणली माय मी फुगले होते. माय म्हणली नाही माय म्हणली मालकाच्या नादी लागून माय म्हणली मायो. काय महाराज ते गार झालं. हा मग सजा आणि दंड. मग रुक्मिणीला काय करायला लागलं. एक केलं म्हणली अभिमान झाला ना देवा क्षमा म्हणली. मग पाय लक्ष्मीच्या हाती. या पाहिजे घ्या बसली अशी सेवा करीत मालकाची. हा सेवा कधी बघा सेवा वेगळी सापणं वेगळं आणि दाबणं वेगळं. काही बाया डोसकं दाब म्हणलं की नरड दाबायला दबाण. हा कपाळ दाब माणूस म्हणतो तू ह्या पाया पडतो तिकडं जाय. लबाड नाही हो. हा माणूस जेवत आहे हो. काही काही बाया तर मालक कुठलीही गडी बघा तुम्ही हाबरेटीला पाणी लागली हो. हातपाय सणकाडीने पोट डिश घेऊन संडासला बसलं. आणि कुठल्याही बाया गोगल गायवली गबूच गबूच. त्याच कारण कीर्तन कळालं का. हा कसं ऐका माझा विनोद सोडू नका. पा बायानं एवढी पेटी केली मालक जेवू लागला गप बसतच नाही. हात आणि पाणी कोरभर खाली. माय उद्या लाईन जाती दळणाचा पत्ता नाही. कळलं का. अर्धी भाकर कमी खाते बघा. निघाला दळण्याला. दळण ठुलं. बाय म्हणत्या माय उद्या लाईन जातीया माय पाणी नाही. निघाला घागर घेऊन पाणी नाही. बरोबर आहे का. इकडे नाही आमच्या तिकडे. इकडं तुमच्याकडं काही बोलणं झालं तिकडं बोलायलो. हा तुमच्याकडे चांगले आहेत तुम्ही. हा आता मला 2 तास राहायचं आणखी 1.5 तास. तुम्हाला वाईट कसं म्हणू. हा कधी सांगा. हा कधी बी. मग आता रुक्मिणीनं काय आई साहेबानं काय केलं. आणि मग शानीबाई बघा मालक झोपल्यावर कधीच गर्दा करणार नाही. काही बाया मालक झोपलं भगुन परत या दन. कशाला माणूस जेवण. आणि कधी तुम्हाला 2 मिनिटचा सांगू. आपल्या गावामध्ये आता मी कीर्तन सुटलं की येतो मग मातीला येतो म्हणत नाही. म्हणतात का म्हणून आपलं मातीला आलोत ना आपल्या गावामध्ये. आपण कधी म्हणा आवाज मध्ये बाहेर जरा. कधीच म्हणायचं नाही. येतोय म्हणायचं नाही आणि निघालोय म्हणायचं नाही.
लक्षात आलं ना? ती एकच जागा आहे, फक्त कीर्तनला आल्यावर आणि एरवी पाहुण्याकडे आल्यावर येतो म्हणायचं, आणि मातीला आल्यावर काहीच म्हणायचं नाही. नाही हा शब्द अवघड आहे ना. त्यावेळेस एका बाईनं एका पुरुषानं विचारलं, बाई भाऊसाहेब आहेत का? ती नाही म्हणणं म्हणजे अपशकुन आहे. मग बाईनं खुंटीला बघितलं, टोपी नाही. ती म्हणली टोपी नाही. हे पुन्हा म्हणला, ताई दादा नाहीत का? तिने विचार केलं, येडय म्हणली. हा, याला लाईट खुलटेस कमी आहे. हा, पुन्हा म्हणली शर्ट नाही. तरी त्याला कळना. पुन्हा म्हणाले भाऊ नाही का? हिनं दारात बघितलं, पायातला बूट नाही. म्हणजे पायात बूट लेणारा माणूस नाही. ती म्हणली भाऊ बूट नाही ना? नाही म्हणली नाही मालक. हा, शानी बाई बघा तुम्ही. आणि एखादा मालक जर झोपला तर कधीच बाई उठवीत नाही. आता याला प्रमाणे आलंय. लकडे महाराज भजनी मंडळी, हा, याला प्रमाणे आलंय. त्यावेळेस उठा म्हणत नाही शान्या बाया. त्यावेळेस भक्त लोक आले, साधक आले आणि देव झोपली होती. हा, आता आले वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. हा, एवढे वारकऱ्याची दिट्टी झाली. आता उठा कसं म्हणावं? हा, त्यावेळेस बाया लक्ष्मी देवाला बायका, बायला 16,000 रे. बघा ना. मग बायानं एकच केलं, उठवा म्हणले, उठवीत नाहीत. मालकाला उठवीत नाहीत. मग काय करावं? पर्याय काढला, शेजे हलव कोणी जागे करा देवराया, रखमाबाई तुम्हा येऊ द्या आणि शेजे हलवणी जागे. पहिले संस्कार होते, संस्कृती होती. मला 2 मिनिटात सांगा, पहिले आपली आजी, आपली माय आणि आपली आत्या आणि आपली मोठी बहीण शेताला गेल्या ना, डोक्यावर टोपलं खांद्यावर घ्यायच्या, पायातल्या चपल्या बोला हातात घेऊन गावात येत होत्या. बघा पहिले धर्माचे पहिलं पालन होतं. हा, म्हणून पाऊस येळेवर पडत होता. गाई मस्त दूध देत होत्या. याला प्रमाण आहे 18 भार वनस्पती फळे फुले उळती. का? हे धर्म होता पहिला. हा, आता धर्मच राहिला नाही. हा, बघा ना, पहिले माणसं शर्ट काढून असे अडकीत होते झाडाला आणि बनीवर उथानीत होती. हा, आता बॉया शर्टोली आल्या, त्या नाकाला बांधणं, आटून जाणं आणि पुन्हा म्हणते पाणी प्यायचंय. हे म्हणते हाय की बोरचं. माय मी बोरचं पेत नाही, जारचं पाहिजे. निघाली वापस. लबाण नाही. मला माहित नाही, मी अगदी शेताकडे गेलो, मला काय माहिती बाया कुठतली आहेत म्हणून. म्हटलं वाटलं शेजारीची गई की. म्हणलं ए गंगाराम डब्बी है का? ती म्हणली मायो, म्हणली महाराष्ट्र फिरायला नाही, हे असा बोलायला म्हणली माय मध्या मायो. ती मालकाला बोली ती चुकलो रे बाबा म्हणलं. तेव्हापासून मी गारच पडलो. भाई आगाव नखरालाही वळला. हा, कधी बघा नाही, काही गरज आहे का सांगा ना. आता हे रोग का वाढले? कसलाही माणूस मेकरला चाले. डॉक्टर म्हणाले पडा पालत, पडाले पाडत, वासा तोड वाटलं तोड, काढा जीभ काढा जीभ, घ्या सुवास. मग म्हणाले कसं व्हाले? महा बुगा केला की बघा ना गंमत. पुन्हा डॉक्टर म्हणाले चला सकाळी. हा, पुन्हा रस्त्यानं निघाली टिकाणांग टोकाणांग सकाळी. ड्रायव्हरला म्हणलं घे बरं गाडी साईडला. हे का चालालीत? नाही म्हणला डॉक्टर साहेब चला म्हणालीत. म्हणलं मग हरभरं खुरपाय चला की चक कमी होते, चक कमी होते, चक. काम कोणाला करावं वाटलं का मला सांगा.
सांगा आता हे पोरं आहेत का नाही, ह्या पोरायला अभ्यास न वाटायला मार्क हवे. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला असं वाटायला का अभ्यास करावा म्हणून कोणाला बघालेत काय माझ्याकडे? सांगा. आता तुम्ही एवढ्या बसल्यात, तुम्ही कोणाला तरी वाटायला का सासू सासरे राहो म्हणून? दोनच तोंडन खिचडीन बोंड. खेळ आहे महाराज, पसारा चाललाय. हा पहिले काम राहिले नाहीत. हा पहिलं सडा सारवण होतं, आता सडा सारवण राहिले का सांगा? भुसुऱ्या राहिल्यात का? प्रत्येकाच्या घरची फरशी निघाली, झाडायची गरज नाही. त्या बोर्डात पिन खूप सालीत आणि सगळा कचरा सगळा कचरा ओढून आलाय, त्याच्याकडे नेऊन टाकाली तिकडे. सांगा ना, ऐका. सांगा. आता पहिल्या या गलीला जर ताक केलं, इथं बाई जर 4ला उठली आणि डेऱ्यामध्ये जर ताक टाकलं, दही टाकलं आणि बाई जर नाकात एवढी नत असायची खेकड्यावनी आणि डुलू डुलू अशी ताक करायची. हा डेरा कसा घुमायचा? घुम घुम करती डेरे घुमती कसलाही गतिरोधक असू आणि कसलंही धोक्याचं वळण असू, माणसं ब्रेक डाऊन झटका न देता गाडी जाग्यावर उभा करणे 34 गजर. हा अशा भजण्याला पाकिट देऊन कपडे कडून उरलेल्या पट्टीचा छला घातला तरी अंगाव नाही. हा तुम्हाला नाही यायला, हा लोकाच. किती भजने सुंदर फिटली बघा ना, गंमत. मलाही वाटलं विदर्भामध्ये काय होतंय की बघा डेरे घुमती. चला आता तुम्ही सगळे सावता महाराजाची पाहुणे तिथे, बरोबर आहे का नाही? सोलापूर जिल्हा, माढा तालुका आणि नारण गावामध्ये बघा ना, सावतो महाराजांना खुरपिलं माझं बोलणं, आणि खुरपिताने काय म्हणले? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. बघा कांदा मुळा आणि अवघी मिठाई. बघा हे खुरपिलं का नाही? आणि आपल्या गावात मला चांगलं वाटलं, तुम्ही सगळे समाज एकत्रित येऊन 88 कार्यक्रम करताना, म्हणून तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीनं गावकरी मंडळीचं कोटी कोटी अभिनंदन. बघा ना, मला विदर्भातलं पहिलं गाव भेटलं बघा चांगल्या पद्धतीनं. किती सुंदर. माणसं कमी जाऊ द्या, कमी का जास्त, हा किती छान माणसं सगळे एकत्रित आलेत चांगल्या पद्धतीनं. बर आता हे झालं गडी यायचं. आता तुम्ही जनाबाईचं नाव घेतलं, मगवानी गंगाखेडच्या जनाबाईच्या दिंडीचं घेतलं ना तुम्ही नाव. जिल्हा परभणी, तालुका गंगाखेड, गोदावरीच्या काठीवर जनाबाई, आणि त्या जनाबाईनं दळायचं. सुंदर माझे जाते
बघा हे पहिलं सांगायलो पहिलं, आता राहिलंय का सांगा? कोण्या माणसानं उठून सांगा. हा, कोण्या तरी बाईनं सांगा मी दळण दळायली म्हणून. बॉया म्हणतात माय हेला काय माहित आहे ग? हा, सांगा ना, हाय का कोणाची मानसिकता काम करण्याची? सांगा मला. हा, झाडे लावा आणि झाडे जगवा, मला हे म्हणायचंय. महाराज तुम्ही सांगायलेत का नाही? आमच्या तुकोबऱ्याचं मत आहे, वृक्षवल्ली यामा. हा, हे स्वच्छता अभियान आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कलेक्टर साहेब, BDO साहेब, तलाठी साहेब, ग्रामसेवक आणि सरपंच हेला झाडे लावा आणि झाडे जगवा म्हणण्याचं कारण बघा ना. आणि रस्ते साफ करायचं काय कोण सांगितलं? सांगा. हा, हे आता निघाले हे झाडं लावा, रस्ता साफ करा असं नाही. या विदर्भामध्ये एक महाराज जन्माला आले, त्याचं नाव गाडगे बाबा. गाडगे बाबा 2 लायाचे रस्ता झाडायचे आणि पुन्हा मंदिरामध्ये बसायचे आमच्या हनुमानजीच्या. हा, आणि 2 तास भजन करायचे. कोणतं? गोपाला गोपाला देव हे कोणाचं भजन आहे? गाडगे बाबाचं. हा, बघा ना, या विदर्भामध्ये दुसरा एक बहादर जन्माला आला. तुम्ही एवढे जाड आहेत, उठून उभा राहा, तुमच्या गुडघ्याला हात लागत नाही. हा, लागतच नाहीत. कसलाही माणूस राहू. हा, हे पा, कपाळ रुंद राहावं, हात लांब राहावं, डोळे पांढरे राहावं आणि जीभ लाल राहावं, तोंड पोट नरम राहावं, कीर्तन काला का, आणि डोकं थंड राहावं. आता आपलं कसं आहे? पोट निबर, डोसकं गरम, हा, आगा कटकटा उकटीन मृत्यू लोकीचे सगळं उरपाट आपलं. पाय गरम राहायचे का नाही, थंड पाणी आणा म्हणलं का नाही, उठत होतं मला खुरप दुखायले. असला उरपाटा खेळ झालाय सध्याच्या काळात. हा, ज्याची जीभ लाल आहे त्याच्या नादी भांडणं करू नका. हा, ज्याच्या जिभेचा शेंडा काळा आहे ना ते माणूस आपिस म्हणलं ते होते. आणि ज्याचे डोळे लाल आहेत त्याच्या आधी जेवलं की पायरी होते. कधी बघा डोळे चेक करा. हा, पंजा असा रुंद पाहिजे, मधी खड्डा पाहिजे, नसला तर कोणी पाडून घ्या, टेन्शन घ्यायचं नाही. हा, मी तुम्हाला सांगायलो फक्त ऐका, टेन्शन घेऊ नका. हा, म्हणू नये मनी मानू नये, हे शरीराचं सांगितलं. आमच्या संत आमच्या तुकडोदास महाराजाचे हात गुडघ्याला लागायचे. अजन भाऊ. हा, आणि त्याने म्हणायचं एक तुम्हाला जर देव पाहिजे, मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, आणि आशानं देव पावत नाही र बेड्या. बघा ना, हे भजन असे विदर्भामध्ये आजही बघा तुम्ही. आमच्या आळंदीला जेवढे जोग महाराजाचे अधिकारी झाले ना तेवढे विदर्भातले. वा, हा, निवृत्ती बाबा वक्ती, मारुती बाबा, बघा ना गंमत. असे बादर आणखी जे क्वालिटीचे जे महाराज आहेत ना सगळे विदर्भातले बघा तुम्ही. हा, या माणसाने जिवंत परमार्थ ठेवला. मला हे म्हणायचंय म्हणून तुम्हाला एक सांगलो, होता होईल तितकं काम करा. अभंगाचे 3 चरण क्लिअर झाले. महाराज गरुड 1, लक्ष्मी 2,
हे झाले 2 झाले. आणि आता लक्ष्मीनं पाये चेपले आणि देवाला निद्रा म्हणजे झोप लागली. इथं कीर्तन आलं ना 3रं चरण. आणि शेवट आता 2 गादी आहेत बेडरूम मध्ये, एक सजीव गादी आणि एक निर्जीव गादी. आपण ज्या गादीवर झोपतो ती गादी निर्जीव आहे आणि देव जे झोपत होते ते सजीव आहे. मला सांगितलं ना, मग त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं तुम्हाला देवच हवे तर तुम्ही एक करा. महाराज आम्हाला गरुडानं हायगाई केली 1, आई साहेबांना हायगाई केली 2, मग द्या शेण क्वाटवर शेज घरावर जे देव झोपलेत ना कशावर, शेषावर. तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे जागे मारा कितवं चरण आहे बोला बाबा. चरण कितवं चालू आहे? 4. बस आपला टाइमच आहे 8 ते 10. आता 10:30 वाजले. आणखी 15 मिनिटं लागते अर्धा तास आणायला. चहा आहे का नाही? चहा नाही का? नाही चहा भजने ऐका नाही लोकायला. आता ऐका सगळ्याला, सगळ्या लोकायला. वा चांगलं चहा चांगला करजा. हा नाही तर छटाक साखर 18 शिंगल पाणी पेत्रा गुळवण हे असला नका. कमीत कमी इथून माणूस घरी जाईपर्यंत गोड गेला पाहिजे. हा व मोकळं नको. हा या बा कथेची सामुग्री देवसानावरी मस्त त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. नंबर 1. आणि तुम्हाला 2 मिनिटात सांगा सप्त्यात पंक्ती आहेत का नाही? हिना हिना उभा नाही कीर्तनात हिना नाही का? तिकडे मग काय झालं द्यायलेत का तसं? कीर्तनात आहे पण एरी हिना उभा नाही. या वर्षी नाही. मह्यात नशिबाला कसा नाही. हिना घ्यायचा. हा आता हे लाईव्ह चला ना आकारानं बोलायलो. हा हे वाटाले तुम्हाला हे चांगलं. हे आता हे प्रसिद्धी खूप आहेत पण खच्चीकरण आमचा बुगा व्हालाय. हा काही शब्द चुकला की मला फोन लावाली. हा महाराज तुम्ही काय बोलले ती दरबामध्ये लय अवघड झालंय. पैसा त्याला उत्पन्न आणि बुगा मोहा. हा कधी बघा या बा सप्त्यात झालं ते झालं. पुढच्या वर्षी न उभा ठेवायचा. तुम्ही एवढे गावातलीच का? तुम्ही हे सगळे बाहेरचे भागले पाठी मागत का? नाही तुम्ही गावातलीच का? हा हे बा तुम्हाला सांगायलो 1 घंटा इना घ्यायचा. 1 घंटा. यंदा तुम्हाला सबसिडी माफ आहे पहिलं वर्ष.
लक्षात आलं ना. पण सप्त्यात इना असावा. पंक्ती आहेत का नाही का? पंक्ती नाहीत. हा. आणि कोण्याही माणसानं आत्याचं, बहिणीचं आणि मुलीचं आणि सप्त्याचं फुकट खायचं नाही. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, त्याला प्रमाण आहे माझ्याकडे खात्यामध्ये. बोलतो म्हणजे जोक नाही, कोणी गच्ची धरील मी. हा, कोण्याही शब्दाला मी अंगठा लावतो, कार्ड दाखवितो. बोललो ना त्याला प्रमाण आहे. आता उत्तर बघा. शेष्या तुका म्हणे शेष्या जागे करा ऋषिकेशा. बघा ना, जर सुवाद जर शेष्यानं घेतला तर देवाला जाग होणार, देव जाग होणार. मग तुकाराम महाराज म्हणले तुम्ही एक करा, देव पाहिजे ना. तुका म्हणे शेष्या जागे करा ऋषिकेशा. आता गरुडाला 1, आई साहेबाला 2 आणि शेष्याला 3. काय म्हणा? वेगी आणावा तो मज दिना ते आमचा उद्धार करा. हे पाहिजे, या तिघाला एकच म्हणायचं उत्तर. हा, आलं लक्षात सगळ्यांच्या. मग काही लोक म्हणले महाराज सापाची पूजा तुम्ही सापाला कसं म्हणालीत? मला आता तुमच्या इकडे माझा बराच फरक आहे. तुमच्या इकडं सापाची पूजा केव्हा करतात? नागपंचमीला, बरोबर आहे ना? नाही, जिवंत का भीतीवरली आहे? भीतीवरच्या. हा, आणि जिवंत असल्या, आता जिवंत नागाल्या बाया कशा पाहिजे त्याच्या? लबाड नाही. मी एक दिवशी 3 कीर्तन करून घरी गेलो. मोई बायको नागाची पूजा करायला भीतीवर नाग काढून. हा, नागाची पूजा. मी म्हणलं झालं नाही का ग नागाची पूजा? नाही माय म्हणली नागाला दूध पाजायली. अगं म्हणलं नागाला दूध पाजण्यापेक्षा मधुला पाणी पाज. नाही, बाईनं नागाला दूध पाजाव का मालकाला पाणी पाजाव? बोला बोला. हा, मालकाला पाणी पाजाव. गावात सप्त्याला असावं का दिसावं? दिसावं. नाही, सप्त्यात असावं का दिसावं? असावं, बरोबर आहे का? संसारात असावं का दिसावं? दिसावं. हा, दिसावं. आणि हरिपाठात म्हणाले असोनी संसारी जीव वेगू करी संसारी असावे, असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. कधी लक्षात ठेवा, काही माणसं गावात सप्त्याला येईना, कीर्तन ऐकणार. हा, आणि पंढरपूरला 7व्या मध्ये गोपाला बघू बरं काठी. गावात कुठं खपला होत असतो? हा, नाही, बरोबर आहे का चूक आहे? हा, हे बा काही माणसं चित्यापणी बापाला इचारिनात आणि मेल्यावर दसक्रिया. हा, 13वीचे कीर्तन पुण्यतिथ्या कोणाच्या? बापाच्या. आणि चित्यापणी बापाला म्हणिनात. हा बाबा तुम्ही जेवण केलंय का? तुम्ही गरम पाणी दिले का तुम्हाला माझ्या बायकून? सांगा ना, बरोबर आहे का? अहो, पहिल्या बाया नांदत होत्या, आता गडीच नांदायलेत. उग माणूस मोकळं पसारा गडगड गिळायले. तिने ठिसकून केले की म्हणते तशी म्हणू नको ये सपक वरण्या कुठला भाग. हे असला पसारा झालाय महाराज, रागच नाही. हा, पहिल्या बाईला जर डोळे वाचले, बाई गप पळत होती चिंगचिंगाट. हा, याचं काय आलंय? ताकदच नाही बायाला मारायची. बघा तुम्ही, हा, आहे का? मारता का तुम्ही? सोपं राहिलं नाही महाराज. आणि पुन्हा मला साखर काही सांगाले, काही सांगाय का मी गांजा वळडाय का माझ्या गोळ्या संपल्या? हाय ते रनिंग मधली सांगालो. तुम्हाला एक सांगायलो, चांगलं वागा, निर्वेशनी बना, प्रत्येकाशी सौजन्याने वागा, संपला विषय. हा, म्हणून तुका म्हणे शेष्या जागे करा ऋषिकेशा. त्या देवाला जाग करा. बस, आज उद्या आहे कीर्तन, पुन्हा परवाला देऊचे महाराज आहेत जागर कालेला. तुम्ही केंद्र हलविलं. हा, मलाही वाटलं मी इतक्या लांबून आलो काय येतं की, तेव्हा बरे तुम्ही लोक जमली. हा, चांगल्या पद्धतीने जास्त येत जा,
सगळे येत जा, गावातले तुम्हाला सांगायलो. हा, आळस कोणाही करायचा नाही. हा, तसं मी इकडं तुमच्या भोवताल 1-2 गावाला आलतो पहिल्यानं लय दिवसाखाली, पण यावर्षी 2 वर्ष चालू लागलं तुमचं न माझं, पण सोयरीक तरी जमायची नाही, हुंडा तरी नाही. पण यावर्षी वकील मोठा लावला तुम्ही निवृत्ती महाराज. वकील मोठा लावला, तुमचं काम फत्तरशी रेगत झालं. हा, त्याला जोडला कॉल, गावाल्याला बोला म्हणून. मग फोनवर बोललो. ह्या पा 1-2 वेळेस स्मरण करून दिलं चांगल्या पद्धतीनं, सर्वांची भेट झाली आणि जवळजवळ यजमान बी तुम्ही चांगले लावले चांगल्या पद्धतीनं. हा, मी तरी म्हणलं वा एवढं गाव खमंग हे कसं करालेत. तो मोहन पाटील उट्टी, पुन्हा अंबिका अर्बन जाणे फळकर, बरोबर आहे ना, आणि दुसरे जगदीश मोहरपूर, बरोबर आहे ना. ह्या बाई 3 माणसं. आता मला कसं आहे, मला वाचता येतंय, लिहिता येत नाही. लक्षात आलं का? पैसे घेता येते, देता येत नाही. हा, मया काही खोडी येतात. हा, तुम्हाला वाटतंय हे मी जे बोलतो ना, मी साधा बोलतो. हा, कोणी जर म्हणताल महाराज तुम्ही लबाड बोललीत, माझ्या गावात कोणी फोन लावायचा. आणि कोणी जर एखादा माणूस म्हणला नाही नाही महाराजाला वाचता येतंय, लिहिता येतंय, तर आजचं कीर्तन फुकट. आणि ते जर म्हणले नाही नाही महाराजाला वाचता येत लिहिता अजिबात येत नाही, तर गाडीचा हप्ता 1 भरा. माझ्याकडे 2 भाषा आहेत. हा, मी अंगठ्या भादर माणूस आहे. वडिलांना शिकविलं, या पायी इथपर्यंत येऊन पोहोचलो. हा, मग झालेली सेवा मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराज, संत गजानन महाराज. कीर्तन कळालं ना, सगळे राजा. थंडी काही तशी नाही, पण उग तुम्ही फॅशन म्हणून पडली रूढी जगा परिचार. हा, हिऊ खरं मला इमानदारीने सांगा, हिऊ वाजायले का? कुठं ऐकू आले? टाटाचं इंजन चांगलं बोलाले. हा, मी उभं बसलेत काय की येऊन वय. कधी बघा माणसाचा उरपाट खेळ आहे. म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 2 भजनं. मी काही गडबड करीत नाही. आता 10:30 वाजलेत, 10:30च्या संपलो, बरोबर आहे ना. 8 ते 10 आणखी आपण लांबलं कीर्तन. आता इथं बसतो, मी काही जात नाही, काही नाही. सगळे लोक पाया पडा. हा, आता आमच्या इकडे मया दक्षिणा देऊन पाया पडते. बाया म्हणत्याला मय आम्ही तर आणले नाही, 2-2 मनी द्या. आपलं कीर्तन कसं आहे, खाऊन पिऊन मागं पडल ते पडल. लक्षात आलं ना. हे पा भजने चांगले, मृदंगी सुंदर. निवृत्ती महाराज तुम्हाला चांगले भेटले लकडे. एक तर कोणता भागवतकार, कोण्याही माणसानं पत्रकार परिषद घ्या की भागवतकार कीर्तनला उभा राहते. तुम्ही पाहिलं 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 तुम्ही? शक्य नाही. एकच माणूस बघा ना, आमच्या जालन्याचं वैभव निवृत्ती महाराज उभे राहिले 2 तास. बघा, हे सोपं नाही महाराज. हा, सांगणारे बकळेत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, कुण म्हणा, कुण म्हणा. सांगणाराचा भरणा लय झाला. हा, पण म्हणा कुण सांगा ना. हा, विठोबा रुखमाई.